जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपल्याला भरपूर यश मिळालेलं आहे, या संदर्भात काय सांगा? एका बाजूला आनंद आहे, एका बाजूला दुःख आहे. आनंद एवढ्यासाठी आहे की एकटा लढून सुद्धा चांगलं यश मिळवू शकलो. दुसरं दुःख, भयानक दुःख आहे ते म्हणजे आज आमचा नेता अजितदादा आज आमच्याबरोबर. कदाचित दादा असते तर मला अजूनची ताकद दादांच्या माध्यमातून मिळाली असती आणि ही पंचायत समिती पूर्ण ताकदीनिशी मी निवडून आणू शकलो असतो. आणि दादांच्या आठवणी याच आमच्यासाठी खूप दुःखाचे. तर सत्ता स्थापन करण्यासाठी आपण मित्र पक्ष म्हणजे महायुतीतला पक्ष आहे त्यांची मदत घेणार की भास्करराव जाधवांची मदत घेणार? नाही, मी आत्ता काहीच सांगू शकत नाही, परंतु माझ्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत आणि तिथं सभापती आमचा बसण्यासाठी जे जे करावं लागेल काही ते करायला मी तयार. तर नगर परिषदेला आणि आता पंचायत समितीला जिल्हा परिषदला निवडणूक लढवताना आपल्याला जनशक्तीचं आव्हान होतं, या संदर्भात काय सांगतो? नाही, इलेक्शनचा एक भाग आहे. उगाच मी पैसे टाकले म्हणून आमचं हे झालं, ही सीट गेली असं मी मानणारातला नाही. आपल्या चुका काय, आपण काय केलं हे बघायला. कारण काही ठिकाणी दुसऱ्याही लोकांनी प्रचंड पैसे टाकलेत, त्यांचेही पराभव झालेत. त्यामुळे निव्वळ तुम्ही आता जर मला उदाहरण द्यायचं झालं तर उबाटाचं उदाहरण देईल की त्यांच्या जागा खूप चांगल्या पद्धतीने आणि काही कमी फरकाने पण पडल्यात. आणि त्यांनी तर ठीक आहे, काही मदत झाली असेल मला माहीत नाही, पण धनशक्तीचा वापर न करता सर्वसामान्य जनतेने मतदान त्यांना त्या पद्धतीने केलेलं. सगळीकडे बघा, तुम्ही चिपळूण बघा, देवरुख बघा किंवा अन्य ठिकाणी देखील त्या पद्धतीने मतदान झालं. त्यामुळे निव्वळ धनशक्ती ओरडत बसण्यात काही पॉईंट नाही. जिथं लोकांचा संग्रह आहे, जिथं कार्यकर्त्यात, आज संजय कदम सारखा सर्वसामान्य कुटुंबातला जिल्हा परिषदला निवडून आला, ती बैकर मुलगी आमची निवडून आली. आमचा नागेश तर मला वाटतं 1700-1800 मताने पंचायत समितीमध्ये निवडून आला. म्हणजे ज्याच्या इथे हेच आहे तिथं त्याच्या पद्धतीने झालं. त्यामुळे ह्या कमी जागा आलेल्याला मी काही कारण न देता जे काय कमी झालं ते माझ्यामुळे झालं एवढंच मानून पुढे जाणार. पंचायत समिती जिल्हा परिषदेला खरं तर एकाकी लढत शेखर निकमाने दिलेली आहे. कशी लढत होती, काय संघर्ष होता? नाही, खूप मोठा संघर्ष होता आणि या संघर्षात अचानक अजितदादांचं घटना घडल्यानंतर आम्ही सगळे कोलमडून गेलो होतो. किंबहुना निवडणूक लढवण्यात काय फार मोठा इंटरेस्टही नव्हता. पण अशा वेळी काही जहरीत टिकायचा पण प्रचार झाला की यांचा नेता आता गेला, ह्यांना वाली कोण आहे, अशाही काही जणांनी जबाबदार लोकांनी व्यक्त केलं. अर्थात मलाही त्याचं दुःख झालं की इतक्या खाली कोणी येऊन टीका केली. शेवटी पक्ष असतो, त्याची संघटना असते. पण ह्याही बाबतीत सर्वसामान्य कार्यकर्ता चांगल्या पद्धतीने लढला. अजून थोडं यश मिळालं असतं तर अजून आनंद झाला असता. परंतु दादांचं दुःख ह्या सगळ्याच पुढे आमचं खूप. जिल्हाध्यक्ष पदासाठी महिलांचं आरक्षण आहे ते उत्तर रत्नागिरीमध्ये पडलेलं आहे, यासाठी आपण प्रयत्न करणार का? नाही, आमच्या जागाच नाही ना, मेजॉरिटी हा तिथं विषयच नाही ना आमचा. त्यांची तिथं पूर्ण मला वाटतं मेजॉरिटी शिवसेनेची आलेली आहे, युतीची आलेली आहे. त्यामुळे आम्हाला विचारायचं की आमच्या तो अधिकाराचा संबंधच नाही. धन्यवाद.